आपल्या आयुष्यात ना 3 पण असतात. एक म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तरुणपण आणि तिसरं म्हणजे म्हातारपण. बालपण हे निरागसं असतं, आपण भरभरून जगतो ते फक्त बालपणात, आणि तरुणपण हे जबाबदारीचं असतं. यात माणूस खूप काही गोष्टी शिकतो, अनुभवतो, मिळवतो आणि गमवतो देखील. म्हातारपण हे सगळ्या अनुभवातून निघालेलं असतं, थकलेलं आणि बहुतांश समाधानी पण असतं. बालपण नव्याने कुठेतरी जगत असतं, ते म्हणजे म्हातारपण. ह्या तिघी पण मध्ये सगळं आयुष्य समावलेलं असतं. ह्यातील पहिलं 2 टप्पे जे असतात ते खूप महत्त्वाचे टप्पे असतात. बालपणात जाणीव आली तर तारुण्यात आपण हातपाय मारतो, अस्तित्व निर्माण करतो आणि त्यावर आपलं म्हातारपण जे आहे ते कसं जाईल हे अवलंबून असतं. सो येस, नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि असायलाच पाहिजे. तर आज माझा माहेरमधला दुसरा दिवस आहे आणि यांची जी गडबड असते ना सकाळी सकाळी हॉटेलला जायची ती खूप जास्त असते, कारण त्यांना म्हणजे हॉटेल जे आहे ते 11ला स्टार्ट करायचं असतं आणि अगदी दुपारी 3-4च्या दरम्यान ते बंद करतात आणि घरी येतात. तर जो व्हिडिओ आहे मधला व्हिडिओ जो आहे तो मी शूट नाही करू शकले, कारण यांना माहेरी गेल्यानंतर सगळ्यांची ही गडबड असते. आपण काही करायचं असेल ते विसरून जातो आणि अगदी त्यांच्या म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर काही करावंसंही वाटत नाही. त्यामुळे माझंही तसंच झालेलं होतं. मी अजिबात शूट वगैरे जे आहे ते केलं नव्हतं. तर हे दुपारच्या वेळेसचा व्हिडिओ आहे जो मी आता शूट करून जो आपल्या म्हणजे तुम्हाला दिसतोय तो. तर हे दुपारच्या वेळेस घरी येताना ना ब्राउनी, आईस्क्रीम आणि गुलाबजामुन आणलेलं आहे. तर तिघं जे आहे म्हणजे ही ब्राउनी, आईस्क्रीम आणि गुलाबजामुन तिघं एक सोबत कसं द्यायचं यांचे एक्सपेरिमेंट जे आहे ते सुरू होते. हे तिघं मिळून म्हणजे मामीसोबत दोघं मिळून आहे ना त्यांची रिकामे कामं सुरू होते आणि अशा प्रकारे ते ना प्रेझेंट करून देत आहे सगळ्यांना. म्हणजे त्यांना ते ह्या गोष्टी ज्या आहे डेकोरेशन आणि व्यवस्थित प्रेझेंट करून कसं द्यायचं हे दोघांना तरी व्यवस्थित समजतं, म्हणजे नमनला आणि मामीला. तर त्यांचं तेच सुरू होतं. पण याला आहे ना ब्राउनी नको होती, त्यामुळे तो ओरडत होता की मला ब्राउनी नको आहे, मला फक्त गुलाबजामुनसोबत आईस्क्रीम दे फक्त. आणि दुसरीकडे याचे नाटक बघा किती सुरू आहे. त्याला पण खायचं होतं, तोही सुद्धा ओरडत होतं की मला पण खाऊ घाल, पण त्याला सर्दी वगैरे झालेली आहे त्यामुळे त्याला अवॉइड करत होतो आम्ही. आणि मला पण ब्राउनीनं नको होती, त्यामुळे मी पण अशा प्रकारेच घेतलेलं आहे गुलाबजामुन आणि आईस्क्रीम. एक वेळेस आपण सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा, खूपच भारी टेस्ट येते याची. आणि इथे तनिष बसलाय मामासोबत. मामाला नव्हतं खायचं, त्याला चहा हवं होतं, त्यामुळे त्याने नाही खाल्लं. आणि याचं दुसरीकडे आहे ना त्याचं आईस्क्रीम वगैरे जे आहे खाणं सुरूच होतं. लहान असले की त्यांना आहे ना अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात म्हणजे चुटूरपुटूर वस्तू त्यांना खूप जास्त आवडतात. तर त्यामुळे त्याचंही सुरू होतं मधून मधून खाणं. आणि त्यामुळेच ना हा पटापट खाऊन जो आहे तो संपवतोय की हे पटकन संपलं म्हणजे तो कोणाकडून मागणार नाही. म्हणजे सगळ्यांचं ते सुरू होतं की पटापट खा आणि पटापट संपवून प्लेट वगैरे जी आहे ती ठेवून द्या, सो दॅट ना हा खाणार नाही. आणि खाल्ल्यानंतर त्यांची मस्ती जी आहे ती सुरू झालेली होती. म्हणजे आता खेळणार आता हे थोडा वेळ तरी. आणि खेळून वगैरे झाल्यानंतर ना हे दोघं म्हणजेच नमन आणि तनिष जे आहे मामासोबत गेले होते हॉटेलमध्ये. तर त्यांना घ्यायला आम्हाला यावं लागलं, कारण यांना उशीर होतोय हॉटेलमधून परत यायला. सो दॅट ना आम्हाला त्यांना घ्यायला जावं लागलं. आणि हॉटेल जे आहे अगदी म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो दॅट ना आम्ही लगेच गेलो, म्हणजे पायी गेलो आणि लगेच त्यांना घेतलं. तर त्या अगोदरनं ते आम्हाला काहीतरी म्हणजे त्यांना खायचं होतं हॉटेलमधून, काही ऑर्डर वगैरे जे आहे ते करायचे होते. त्यांना जे हवं आहे ते मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला जे हवं आहे, जे खायची इच्छा आहे ते मागवा आणि ते खा. आणि मुलांना काय आवडतात तर फ्राईज आवडतात, पनीर चिल्ली आवडते, सोया चाप आवडतं. तर तेच त्यांनी मागवलेलं आहे, कारण टेस्ट वगैरे जे आहे इथली खूपच भारी असते. जर तुम्ही जवळपास राहत असणार तर म्हणजे हे जे हॉटेल आहे ते केशवनगरला आहे एक, आणि एक जे आहे हडपसरला आहे अगदी ॲमनोराच्या बॅक साईडला. तर तुम्ही जर जवळपास राहत असणार तर नक्की व्हिजिट करा. टेस्ट आपल्याला म्हणजे खूपच भारी मिळणार येथे आणि प्राईस जी आहे ती रिजनेबल आहे. तर तुम्ही एक वेळेस नक्की व्हिजिट करून बघा. आपल्याला टेस्ट आवडल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी घेते. तुम्हाला टेस्ट म्हणजे एकदम अप्रतिम मिळेल येथे. आणि इथे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे जे असतात, बाकीचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असतात ते सुद्धा केले जातात. डेकोरेशन वगैरे जे आहे ते खूप छान असं केलं जातं. मी तुम्हाला काल सांगितलंच होतं की येथे ना बर्थडेचं जे आहे प्रोग्राम आहे तर ते सुद्धा येथे ॲक्सेप्ट केले जातात, ऑर्डर वगैरे ज्या असतात त्या. तर यांचं ना आता फायनली होत आलेलं आहे आणि याचं जे आहे पूजा बाकी होती, तर त्यामुळे तो पूजा करतोय आता. म्हणजे दिवा वगैरे जो आहे तो लावलेला होता, पण त्याचं अधूनमधून जे आहे तो पाया पडत असतो देवाचं, त्याचं ते सुरू होतं. आणि जाता जाता घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही जे आहे ना फ्राईज घेतलेली आहे, भाजी घेतलेली आहे, तर तेच घेऊन जातो आहे. आणि येताना ना आम्ही अशा भाज्या वगैरे ज्या असतात हिरव्या पालेभाज्या त्यासुद्धा घेतलेल्या होत्या. तर त्या आहे ना एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये घेऊन जातो, कारण बॅग वगैरे आम्ही आणली नव्हती. तर यांनाच सांगितलं की आम्हाला एक मोठी बॅग द्या, त्यात आम्ही घालतो आणि घेऊन जातो. आणि हे जे हॉटेल आहे केशवनगरमधील जी मॉल येथे आहे आणि तुम्हाला ॲम्बियन्स दाखवते मी हॉटेलचा. खूप मस्त डेकोरेट केलेला आहे, खूपच भारी आहे. घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच संपवते. सो आय होप आपल्याला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.